पेरणी आणि कापणीच्या द्वारे समृद्धी हा आजचा आपला विषय आहे आणि या संदेश मालिकेचं नाव आहे देवाच्या वचनाच्या भूमीतून चालताना। आणि याविषयी मागच्या आठवड्यापासून आपण समृद्धीबद्दल बोलत आहोत की पवित्र शास्त्र याविषयी काय शिकवतं। आणि मागच्या भागामध्ये आपण पाहिलं की देवाच्या लोकांसाठी समृद्ध होण्याचा मार्ग हा आहे की त्यांनी त्यांचा 10वा भाग उत्पन्नाचा देवाच्या मंदिरात आणणं, भांडारात आणणं। आता भांडार म्हणजे ज्या ठिकाणाहून तुम्हाला अन्न मिळतं, त्या ठिकाणाहून तुमची आत्मिक वाढ होते, ते तुमचं भांडार। आज आपण पाहू आणखी एक तत्व जे शास्त्राला धरून आहे की परमेश्वर त्याच्या लोकांना समृद्ध कसं करतो। आणि हे जे तत्व आहे ते आपल्याला आणखी एक क्षेत्र म्हणजे समृद्धी, जे आपल्यासाठी नेमलेलं वतन आहे, त्या वतनामध्ये शारीरिक आरोग्य आहे, पापांची क्षमा आहे, बंधनातून मुक्ती आहे आणि ह्या आयुष्यात असताना आर्थिक समृद्धी देखील आहे। आणि म्हणून आपण 2 कोरिन्थिकरास पत्राचा 9वा अध्याय याच्यातले काही वचनं आज पाहणार आहोत। आणि 2 कोरिन्थ 8 आणि 9 हे दोन्ही अध्याय देण्याविषयी आहेत की देवाला देणं हे कसं असावं, का द्यावं, दिल्याने काय होतं, हे 2 कोरिन्थ 8 आणि 9 या 2 अध्यायात पावलाने सविस्तरपणे सांगितलेलं आहे। आता ह्या ठिकाणचा पार्श्वभूमी किंवा बॅकग्राऊंड अशी आहे की पाऊल गरीब मंडळांना, गरीब विश्वासधाऱ्यांना काही लोकांकडून, मंडळांकडून ऑफरिंग घेऊन त्यांच्या गरजा भागवण्यासाठी नेत असत। आणि पाऊल कोरिन्थीकरांना लिहिताना तो त्यांना सूचना देतो की देण्याविषयी देवाने त्याला काय प्रकट केलेलं आहे। आणि जे काही त्याने त्यांना लिहिलं ते प्रत्येक काळात आणि आज आपल्यालाही लागू आहे। आपण वाचू 2 कोरिन्थिकरास पत्राचा 9वा अध्याय आणि वचनं 5 ते 9। म्हणून तुम्ही पूर्वी जी देणगी देऊ केली होती ती जमा करून तयार ठेवावी। म्हणजे आता पाऊल कोरिन्थीला जात आहे, जाण्यापूर्वी तो ह्या सूचना देत आहे। मात्र ती कृपेणतेने न देता उदार अंतकरणाने द्यावी। म्हणून तुमच्याकडे आगाऊ जाण्याची बंधुवर्गाजवळ विनंती करणे मला जरुरीचे वाटले। हे ध्यानात घ्या की जो हात राखून पेरतो तो त्याच मानाने कापणी करील आणि जो सढळ हाताने पेरतो तो त्याच मानाने कापणी करेल। प्रत्येकाने आपापल्या मनात ठरवल्याप्रमाणे द्यावे, दुःखी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये, कारण संतोषाने देणारा देवाला प्रिय असतो। सर्व प्रकारची कृपा तुमच्यावर विपुल होऊ देण्यास देव समर्थ आहे, यासाठी की तुम्हाला सर्व गोष्टीत सगळा पुरवठा नेहमी होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सर्व काही तुमच्याजवळ विपुल व्हावे। तो चौकडे वाटप करीत असतो, दारिद्र्यास दान धर्म करीत असतो, त्याचे नीतिमत्व युगानुयुग राहते, असे शास्त्रात लिहिले आहे। 2 कोरिन्थ 9 5 ते 9। आता ह्या ठिकाणी पाऊल पेरणी आणि कापणी म्हणजे शेतीची भाषा वापरतो की देवाला देणं आपलं अर्पण, ऑफरिंग, दशांश किंवा अर्पण हे जसं काही बी आहे आणि जेव्हा आपण देतो तेव्हा आपण देवाच्या राज्यात पेरणी करत असतो। आणि या ठिकाणी तो ही पेरणी पैशाच्या बाबत सांगत आहे। आणि मग ह्याविषयी सांगताना आणखी एक महत्त्वाचं तत्त्व तो सांगतो की आपला उद्देश किंवा ध्येय काय असावा। प्रत्येकाने आपापल्या मनात ठरवल्याप्रमाणे द्यावे, म्हणजे अगोदर मनात ठरवावे आणि मग द्यावे। दुःखी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये, कारण संतोषाने देणारा देवाला प्रिय असतो, संतोषाने किंवा आनंदाने देणारा। आता आपल्यापैकी बरेच जण देणारे आहेत, पेरणी करणारे आहेत, पण किती जण आनंदाने देणारे आहेत आणि परमेश्वर ते पाहतो। आणि 8वं वचन बघा, आणि ह्या रीतीने आपण पेरणी आणि कापणी केल्यानंतर देवाच्या राज्यासाठी, देवाच्या कार्यासाठी दिल्यानंतर काय होईल याचा परिणाम तो सांगतो। वचन 8 मध्ये सर्व प्रकारची कृपा तुमच्यावर विपुल होऊ देण्यास देव समर्थ आहे। सर्व प्रकारची अंडरलाईन करा, यासाठी की तुम्हाला सर्व गोष्टीत सगळा पुरवठा नेहमी होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सर्व काही तुमच्याजवळ विपुल व्हावे। आता या वाक्यात, ह्या वचनात किती वेळेस सर्व हा शब्द आलाय जरा अंडरलाईन करा।
आणि ही देवाची आपल्यासाठी, तुमच्यासाठी, माझ्यासाठी आशीर्वादाची लेवल आहे की सर्व प्रकारची कृपा आपल्या नोकरी धंद्यात, व्यवसायात, ज्या कामात जे काही आपण काम करतो त्याच्यात सर्व प्रकारची कृपा विपुल होऊ देण्यास तो समर्थ आहे. कशासाठी? यासाठी की तुम्हाला सर्व गोष्टीत सगळा पुरवठा, किती गोष्टीत, सर्व गोष्टीत, काही नाही, सगळा पुरवठा नेहमी होऊन, काही वेळा नाही की देवाने माझी गरज पुरवली, नेहमी होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सर्व काही तुमच्याजवळ विपुल व्हावे. ही देवाची आशीर्वादाची लेवल आहे. जरा विचार करा, आज किती ख्रिस्ती विश्वासणारे ह्या लेवलला आशीर्वादित आहे. याचं कारण असं की ह्याविषयी कदाचित शिकवलं जात नसेल किंवा ह्या गोष्टीला महत्त्व दिलं जात नसेल. पण ज्यावेळेस आपल्याला कळतं की ही देवाची इच्छा आहे की आपल्याजवळ सर्व काही विपुल प्रमाणात व्हावे, पुरेसं नाही तर विपुल, आणि विपुल म्हणजे एक्स्ट्रा, आणि एक्स्ट्रा असलं तरच आपण इतरांना मदत करू शकू, नाही का? म्हणजे या ठिकाणी आपण पाहतो की कोणत्याही क्षेत्रात आपल्याला अडचण यावी, अडचणीत आपण राहावं, ही देवाची इच्छा नाही आहे. त्याची कृपा विपुल आहे आणि ह्या बाबतीत देखील त्याने त्याची कृपा पुरवलेली आहे. आणि सर्व काही जे आपल्याला देवापासून मिळतं हे त्याच्या कृपेमुळे मिळतं. आपण देवासाठी काय करतो म्हणून नाही, तर प्रभू येशूने आपल्यासाठी जे केलं त्याच्यावर जो आपण विश्वास ठेवला त्याच्यामुळे मिळत असतं, हे लक्षात घ्या. मग ते प्रार्थनेचे उत्तर असो, शारीरिक आरोग्य असो किंवा कोणतेही आशीर्वाद असो, हे सर्व त्याच्या कृपेमुळे आहे. आणि कृपा म्हणजे ज्याच्यासाठी आपण लायक नाही ते देवाने आपल्याला देणं, आणि आपण कोणीही तारणाच्या आशीर्वादाच्या लायक नाही, नाही का? पण तरीही ख्रिस्ताच्या द्वारे त्याने हे आपल्याला ऑफर केलेलं आहे. आणि मग पाऊल जुन्या करातला एक रेफरन्स त्यांना देतो, स्तोत्र 112 मधून करिंथीकरांना लिहिताना तो जुन्या कराचा एक रेफरन्स देतो. स्तोत्र 112 मधले तो असं लिहितो, आणि स्तोत्र 112 मध्ये हे वचन आहे, नीतिमानाचे स्मरण सर्व काळ राहील, त्याने सढळ हाताने गरिबांना दान दिले आहे, त्याचे नीतिमत्व सर्व काळ राहील, त्याचा सन्मानपूर्वक उत्कर्ष होईल किंवा भरभराट होईल. आता या ठिकाणी लक्षात घ्या की गरीब किंवा अडचणीत असल्याला मदत करणं आणि आपलं नीतिमत्व याच्याशी थेट संबंध आहे, हे थेट संबंधित आहे. तो म्हणतो की जो सढळ हाताने गरिबांना दान देतो किंवा विखरतो, म्हणजे जसं काय हे चित्र असं आहे की एक शेतकरी शेतात पीक टाकत आहे आणि ते असं मुठीत घेऊन ते विखरतात, नाही का, वेगवेगळं. तर तसं तो म्हणतो की ज्यावेळेस आपण पेरणी करतो, देतो, त्यावेळेस एक दैवी अदलाबदल होते आणि देवाचा उद्देश देवाच्या वचनानुसार पूर्ण होत असतो. आता शास्त्र असं सांगतं की प्रभू येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभावर तो शाप असा झाला आणि आपल्याला नियमशास्त्राच्या शापापासून मुक्त केले. म्हणजे ही समृद्धी किंवा हा आर्थिक आशीर्वाद हा आपला हक्क आहे, प्रभू येशू ख्रिस्ताने मिळवलेला आहे. जशी पापांची क्षमा करून ठेवली, शारीरिक रोग आजार आपल्यावर घेऊन आरोग्य उपलब्ध केलं, तसं आर्थिक समृद्धी देखील उपलब्ध केलेली आहे. बरेच वेळेस लोक विश्वास ठेवतात की प्रभू येशू ख्रिस्त अमुक अमुक रोग बरा करेल किंवा अमुक अमुक गोष्ट करेल. तोच विश्वास आपण समृद्धीबाबत वापरला पाहिजे. आता 2 करिंथ 2 अध्याय 8वा अध्याय 9व्या वचनात काय लिहिलं आहे बघा. 2 करिंथ याचा 8वा अध्याय आणि 9वं वचन. तो म्हणतो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला माहीत आहे की तो धनवान असता तुम्हाकरिता दारिद्र्य झाला, अशा हेतूने की त्याच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावे. 2 करिंथ 8 आणि वचन 9. म्हणजे त्या वधस्तंभावर एक अदलाबदल झाली. आपलं जे वाईट ते प्रभू येशूने स्वतःवर घेतलं आणि त्याचं जे चांगलं ते आपल्याला देऊ केलं, उपलब्ध करून दिलं. आपलं पाप त्याने वाहिलं, क्षमा उपलब्ध केली. आपले रोग वाहिले, आरोग्य उपलब्ध केले. दारिद्र्याचा शाप वाहिला, समृद्धी उपलब्ध करून दिली. आपलं मरण सोसलं आणि जीवन आपल्याला दिलं.
तर वधस्तंभावर प्रभू येशूच्या द्वारे एक अदलाबदल झालेली आहे. तो मरण पावला हे सर्वांना माहीत, पण त्याने काय मिळवलं, काय उपलब्ध करून दिलं आज, हे महत्त्वाचं आहे आणि ती खरी सुवार्ता आहे. तर सर्व काही जे आपल्याला मिळतं ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे त्याने जे केलं त्याच्यामुळे मिळत असतं. आपण किती चांगले आहोत, आपण देवासाठी काय करतो ह्याच्यामुळे नाही. आणि बरेच जणांचा विश्वास इथे चुकतो. ते म्हणतात आम्ही एवढं देवासाठी करतो म्हणून त्याने हे केलं पाहिजे. आपण जे करतो त्याच्यामुळे नाही, तर प्रभू येशूने जे केलं त्याच्यावर विश्वास पाहून परमेश्वर आपल्याला देत असतो. म्हणून स्वतःकडे पाहणं थांबवा. तुम्ही काय करत आहात, किती करीत आहात, ख्रिस्ताने काय केले ते पहा, त्याच्यावर विश्वास ठेवा. आणि असं केल्यावर देवापासून काही प्राप्त करणं सोपं जातं. प्रॉब्लेम तेव्हा होतात जेव्हा आपण म्हणतो की मी त्याच्या आशीर्वादाच्या लायक नाही, मी अजून पूर्ण नाही, मी अमुक लेवलला जाईल मग देव मला आशीर्वादित करेल. हे चुकीचे विचार आहे. सर्व काही त्याच्या कृपेने, आणि ती कृपा आपल्याला विपुल झालेली आहे. तर पाऊल ह्या कृपेबद्दल तो सांगतो शेतीच्या भाषेत की देणं म्हणजे पेरणी आणि कापणी आहे. आणि जितकं आपण पेरू, 1 एकर शेत लावलं तर 1 एकर पीक येईल, पण 10 एकर लावलं तर 10 एकर येईल. म्हणजे आपण किती लेवलला जायचं हे देव ठरवत नाही, तर तुम्ही आणि मी ठरवतो. किती पेरायचं, त्याच्यात किती उगवणार हे अवलंबून आहे. पण दुर्दैवाची गोष्ट अशी की ह्या गोष्टी चर्चमध्ये बऱ्याच वेळा शिकवल्या जात नाहीत. आणि म्हणून सेवक लोकसुद्धा अडचणीत आहेत आणि अर्थात मंडळीचे लोक देखील अडचणीत आहेत. पण म्हणून ह्या 2 सत्रामध्ये मागच्या आणि ह्या आर्थिक समृद्धी, पैशाबद्दल, आर्थिक अडचणीबद्दल शास्त्र काय सांगतं हे आपण पाहत आहोत. समजा जर त्या शेतकऱ्याने बी पेरलंच नाही, जवळच ठेवलं तर काय होईल? पुढच्या वर्षी पीक येणार नाही. समजा जर तुम्ही आणि मी दिलंच नाही, पेरणी केलीच नाही, तर काय होईल? ज्यावेळेस पैशाची अडचण भासेल त्यावेळेस आपण अडचणीतच राहू. पण जर आपण पेरणी केलेलं असेल तर ते उगवत राहील आणि आपण त्याची कापणी करू आणि ह्या रीतीने आर्थिक आशीर्वादात चालू. जर आपण आपल्याच हातात ठेवलं, जसं शेतकऱ्याने बी स्वतःजवळ ठेवलं आणि पेरलं नाही तर काहीच उगवणार नाही, तसं आपण जर पेरलंच नाही, दिलंच नाही, तर आपल्याला रिटर्न काही मिळणार नाही. म्हणून आपल्याला जर वाढायचं असेल, समृद्धीत चालायचं असेल, तर पेरणी हा देवाचा नियम आहे. आता स्तोत्र 112 मध्ये आणखी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत की ज्याचा रेफरन्स पावलाने 2 कोरिंथीकरास पत्रात दिला, स्तोत्र 112 मधून. आणि ह्या स्तोत्रामध्ये एका अशा माणसाचं चित्र आहे की ज्याच्या जीवनाचा पाया देवाच्या वचनावर होता स्थिरपणे, आणि ज्याला देवाचं नीतिमत्व किंवा धार्मिकता प्राप्त झालेली होती, जो देवाचा भय धरत होता. आणि अशी व्यक्ती कशी असते, असा माणूस कसा असतो, याचं वर्णन या स्तोत्रात आहे. जरा ऐका. स्तोत्र 112 वचन 1 ते 3. परमेश्वराचे स्तवन करा, जो मनुष्य परमेश्वराचे भय धरतो आणि ज्याचा हर्ष त्याच्या आज्ञांमध्ये आहे तो धन्य. आता धन्य या शब्दाचा अर्थ आहे आशीर्वादित, एवढंच लक्षात घ्या. त्याची संतती, आता त्याला काय काय आशीर्वाद मिळतात बघा. त्याची संतती पृथ्वीवर पराक्रमी होईल, म्हणजे मुलं बाळं आशीर्वादित होतील. ते व्यसनाधीन होणार नाही, ते त्यांच्यापासून, देवापासून दूर जाणारे निघणार नाहीत. दुसरी गोष्ट, सर्व जणांचा वंश आशीर्वादयुक्त होईल. आता दुसरा आशीर्वाद ऐका. धन संपदा त्याच्या घरी असते. अनेकांना वाटतं की देव धनाविरुद्ध बोलत आहे. अनेक जण म्हणतात की पाळक लोकांनी पैशाबद्दल बोलायचं नाही. मग कोणी बोलायचं? जर शास्त्र त्याच्यात शिकवलेलं आहे आणि देवाचं वचन सांगतं, तर सगळंच शास्त्र शिकवलं पाहिजे नाही का? काही आवडते भाग किंवा नेहमीचेच नाही, तर संपूर्ण शास्त्र जर देवाचं वचन आहे तर संपूर्ण शास्त्र आपण घेतलं पाहिजे. तर दुसरा आशीर्वाद, धन संपदा त्याच्या घरी असते. म्हणजे दारिद्र्य ही देवाची इच्छा नाही. बघा, सैतानाने आपल्याला सांगितलं आहे की गरीब म्हणजे खूप धार्मिक. हे एक वेगळं चित्र आपल्या पुढे लहानपणापासून असलं. श्रीमंत लोक वाईट असतात, दुष्ट असतात, पापी असतात. पण तसं शास्त्रात सांगितलेलं नाही. आणि जोपर्यंत असे विचार आपले आहेत तोपर्यंत आपल्या जीवनात आपल्याला याचा अनुभव येऊ शकणार नाही.
धन संपदा त्याच्या घरी असते, त्याचे नीतिमत्व सर्व काळ टिकते. जो मनुष्य दया करतो व उसने देतो त्याचे कल्याण होते. तो न्यायाने आपले व्यवसाय करील. म्हणजे धंद्यात, व्यवसायात, कामात खोटेपणा करणार नाही. तो न्यायाने आपला व्यवसाय करील. त्याने सढळ हाताने गरिबांना दान दिले आहे किंवा विखुरले आहे, त्याचे नीतिमत्व सर्व काळ राहील. बघा, देण्याचा आणि नीतिमत्वाचा थेट संबंध आहे. कोणी म्हणेल देण्याचा आणि आर्थिक जीवनाचा संबंध आहे का? हो. चर्चला जाऊन भक्ती करण्याचा, देवाला देण्याचा आणि प्रमोशन किंवा बढती किंवा आर्थिक आशीर्वाद मिळू शकतात का? हो, त्याचा थेट संबंध आहे. हे शास्त्र शिकवतं. त्याने सढळ हाताने गरिबांना दान दिले आहे, त्याचे नीतिमत्व सर्व काळ राहील. त्याचा सन्मानपूर्वक उत्कर्ष होईल. अजून काय पाहिजे? विचार करा. स्तोत्र 112 1-3, वचन 5 आणि वचन 9. आता या ठिकाणी पुन्हा एकदा आपण पाहतो की पेरणं किंवा शेतात विखुरणं, तसं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कार्यासाठी देणं, हे समृद्धीचं लक्षण आहे. त्याने पण जर आपण राखून ठेवलं, पेरणी केली नाही, तर काय होईल की आपण अडचणीत राहू. दुसरी गोष्ट, जर पेरणी केली तर आपण देवाने आपल्याला जे नीतिमान ठरवलं त्या नीतिमत्वात आपण स्थिर होऊया. आणि मग आपल्याला खात्री, गॅरंटी राहील की जे मी पेरलं ते उगवणार आणि देव अनेक पट करून परत देणार. जसं निसर्गाचा नियम आहे, पेरणी की उगवतो, तसं देवाच्या राज्याचा नियम आहे. म्हणून मलाकी 3 परमेश्वर म्हणतो की ह्याविषयी माझी प्रतिती पहा, दशांशाने अर्पण. अख्ख्या शास्त्रात कुठेही परमेश्वर म्हणत नाही की माझी प्रतिती पहा, फक्त देण्याविषयी. म्हणजे त्याला असं म्हणायचं आहे, जर तुम्ही दशांश अर्पणे दिले आणि तुम्हाला काही रिटर्न मिळालं नाही तर तुम्ही देऊ नका. हे देवाचं चॅलेंज आहे. बघा, आता पुन्हा एकदा आपण पाहतो की उदारपणे देणं आणि रोखून न धरणे हे दान धर्माचे लक्षण आहे. आता दान धर्म वेगळं आणि देवाला देणं वेगळं. ऐकून घ्या. सामाजिक कार्य वेगळं आणि सेवा कार्य वेगळं. आणि ते आपला धार्मिकपणा स्थापित करते आणि आपण पीक येईल किंवा आपण कापणी करू ह्याची आपल्याला खात्री देते. म्हणून आपण असे म्हणू शकतो की उदारपणे कर्ज देणे आणि देणे हे धार्मिकपणा, सुरक्षितता आणि समृद्धी यांच्याशी जोडलेले आहेत. की आपल्याला माहिती आहे की किती अडचणीचे प्रसंग आले, किती फायनान्शियल चॅलेंजेस, आर्थिक आव्हानं आले अचानक, तरी मी पेरणी करत असल्यामुळे परमेश्वर मला सहाय्य करेल ही खात्री असते दिल्यानंतर, पेरणी करत राहिल्यावर. पण जर देत नसो तर मात्र प्रॉब्लेम आहे. मग आपण विचार करतो कुठून कर्ज काढायचं, कोणाकडून मागायचं, कसं काय करायचं. तर हे देवाचे उद्देश आहेत, त्यांना कधी वेगळं केलं जाऊ शकत नाही. आणि देणं आणि रोखून धरणं यात आपल्याला तोच विरोधाभास आढळतो. आता आणखी एक वचन आहे, नीतिसूत्र 11 वचन 24. या ठिकाणी काय लिहिले जरा ऐका. एक इसम व्यय करतो किंवा खर्च करतो तरी त्याची वृद्धी होते. एक वाजवीपेक्षा फाजील काटकसर करतो तरी तो भिकेस लागतो. नीतिसूत्रे 11 वचन 24. म्हणजे एक जण मागं पुढं न पाहता, कंजूसपणा न करता खर्च करतो, पण एक जण इतका कंजूसपणा करतो तरी तो अडचणीत राहतो आणि शेवटी भिकेस लागतो. तर या ठिकाणी परत एकदा शास्त्राचा, देवाचा नियम सांगितलेला आहे की जर आपण विखुरलं, पेरलं तर आपली वाढ होईल. पण जर आपण पेरलं नाही, स्वतःजवळ ठेवलं तर अडचणीत राहू. हा देवाच्या वचनाचा नियम आहे. आणि लक्षात घ्या, हे सर्व पेरणं किंवा देणं, देवाला देणं हे विश्वासाने दिलं पाहिजे. की जरी मी दिलं तर मला कमी पडणार नाही. काही लोकांना असं वाटतं, ज्याने कधी दशा दिलेलं नाही नसतो, देवाला देईल, त्यांना वाटतं की जर देवाला एवढं दिलं तर मग मला अडचण येणार नाही का. म्हणूनच विश्वासाची गरज असते. जर विश्वास इतर ठिकाणी तुम्ही वापरता तर इथं सुद्धा वापरला पाहिजे की मी पेरणी करत आहे त्याच्या वचनानुसार आणि मला काही उणे पडणार नाही.
तुम्ही म्हटलं पाहिजे परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही म्हणजे विश्वासाशिवाय देवाला संतोष होणे अशक्य आहे. म्हणून द्यायला सुद्धा विश्वास लागतो. आणि ज्यावेळेस लोक देतात त्याच्यावर कळतं की त्यांचा विश्वास देवावर ह्या बाबतीत देखील आहे की तो माझे गरजा पुरवेल. हा विश्वास ज्याला आहे तेच लोक देत असतात. आता उत्तम पीक मिळवण्यासाठी काही गोष्टी आवश्यक आहे. आता पाऊल काही ॲग्रिकल्चर किंवा शेतीबद्दलच्या काही नियम त्यांचा आधार घेऊन देवाच्या राज्यात पैसा कसा हाताळावा, समृद्धी कशी येते हे करिंथीकरांना सांगतो. आणि उत्तम पीक मिळण्यासाठी जमिनीची मशागत करणाऱ्या शेतकऱ्याने 3 तत्व पाळणे आवश्यक आहे असं त्याने सुचवलेलं आहे. म्हणजे 3 तत्व जे शेतकरी पाळतात. पहिली गोष्ट ही की जमीन त्यांनी चांगली जमीन निवडली पाहिजे. जमीन जर सुपीक असली तर पीक चांगलं येईल नाही का, पण जमीन जर बरोबर नसेल तर. दुसरी गोष्ट की त्या जमिनीची योग्य मशागत केली पाहिजे. ती जमीन पीक पेरणीसाठी तयार केली पाहिजे. हा दुसरा नियम शेतीचा. आणि तिसरी गोष्ट म्हणजे की त्याने आपल्या संपूर्ण शेती व्यवसायाचे उत्तम व्यवस्थापन केले पाहिजे. प्रॉपर प्लॅनिंग की किती पेरायचं आणि काय करायचं हे प्रॉपर प्लॅनिंग पाहिजे आपल्या बजेटनुसार. आणि म्हणून शेतकरी लोक प्रॉपर प्लॅनिंगने चांगल्या जमिनीची मशागत करूनच पेरणी करतात. कारण त्यांना माहिती आहे की तसं जर केलं नाही तर पेरून देखील काही फायदा होणार नाही. आणि मला वाटतं की देवाच्या राज्यासाठी आपण करत असलेल्या गुंतवणुकीच्या बाबतीतही हेच लागू होते. देवाच्या कार्यासाठी वचनानुसार देणं म्हणजे एक गुंतवणूक आहे, इन्व्हेस्टमेंट आहे. आज आपण विश्वास नसताना लोक वेगवेगळ्या स्कीम्सला बळी पडतात, बुडतात, नुकसान होतं. पण ही जी देवाची स्कीम देवाच्या लोकांसाठी आहे की पेरणी आणि कापणे, ही कधीही स्कीम फेल जात नाही कारण ती देवाची स्कीम आहे. म्हणून हे जे तत्व आहे शेतीचे हे इथं सुद्धा लागू होतात. जर आपण सुज्ञपणे पेरणी केली तर आपल्याला त्याचे फळ नक्कीच मिळेल. आपण केवळ उथळ भावनेच्या भारात किंवा क्षणिक आवेशापोटी देऊ नये. इमोशनल होऊन, काही लोक इमोशनल होऊन सांगतात की आम्हाला ह्याची गरज आहे, चर्च बांधायचं किंवा अमुक किंवा असं इमोशनल करून मग तर इमोशनली भावनावश होऊन आपण देऊ नये. त्याऐवजी आपण अशा सेवा कार्याच्या आणि देवाच्या अशा उपक्रमांचा मनापासून शोध घेतला पाहिजे की आपण ज्यांना देतो ते चर्च, ती सेवा कार्य फळ देणारी आहे का, ती सुपीक जमीन आहे का, त्याचा उपयोग ते कसं करीत आहेत, योग्य रीतीने होत आहे का, त्या सेवेच्याद्वारे त्या सेवकाच्याद्वारे काही फळ येत आहे का. जर हे असेल तर आपण त्या ठिकाणी द्यायचं. म्हणून कुठं द्यायचं आणि कसं द्यायचं हे सुद्धा शास्त्रात सांगितलं. बरेच लोक म्हणतात आम्ही दशांश अर्पणे देतो तरी आमची परिस्थिती सुधारत नाही. याचं कारण हे की जमीन कशी आहे तुम्हाला माहीत आहे का, तुम्ही जे देता त्याचा वापर कसा होतो तुम्हाला माहीत आहे का, ते सांगतात की नाही सांगत. जर तुम्ही देता तर तुम्हाला विचारण्याचा अधिकार आहे की याचा उपयोग कसा होतो, कोणतं कार्य चाललेलं आहे, कुठं चाललेलं आहे. म्हणजे सुपीक जमिनीत पेरणी करणे आणि जिथे जास्तीत जास्त फळ मिळण्याची खात्री करण्यासाठी योग्य पूर्वतयारी गेली आहे, जिथले व्यवस्थापन उत्तम, नैतिक, प्रामाणिक आहे ना, की जे लोक पैसा हँडल करतात देवाचा पैसा ते प्रामाणिक आहेत का देवाविषयी, पैशाविषयी, सेवक कार्याविषयी. तर मला भीती वाटते की देवाच्या अनेक लोकांना पेरणी करण्यापासून मिळणाऱ्या आशीर्वादांना मुकावे लागते. कारण ह्या गोष्टी माहीत नसतात की कसं द्यायचं, कुठं नाही द्यायचं. आणि हे सर्व शास्त्रात सांगितलेलं आहे. शेतीच्या सरळ सोप्या भाषेत पावलाने सांगितलं. जमीन चांगली असली तर पीक चांगलं येईल, जमिनीची मशागत केली तर पीक येईल, प्रॉपर प्लॅनिंग केलं तर येईल. ह्या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि म्हणून हे नियम आर्थिक समृद्धीसाठी देवाच्या लोकांसाठी हे नियम आहे. जगाच्या लोकांसाठी शेअर मार्केट आहे, स्कीम आहे, वेगवेगळ्या प्रकारे समृद्ध, त्याचे तुमचे पैसे डबल होतील, टेबल होतील, वेगवेगळ्या अशा स्कीम. पण तुम्ही आणि मी जर देवाचे आहोत तर ही देवाची योजना आहे की आपण पेरणी आणि कापणी करणं. आणि आपल्याला माहिती आहे की जर आपण पेरणी केली तर कापणी नक्कीच करू.
जे आपण देवाच्या राज्यात पेरू ते नक्कीच उगवणार, ते अनेक पट होणार. आणि हे जेव्हा आपल्याला कळतं ना, तेव्हा आपण आनंदाने देऊ लागतो. आज आपण इथेच थांबू. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो आणि पुढच्या आठवड्यामध्ये आणखी एक वतन जे आपल्यासाठी राखून ठेवलेलं आहे, जे वतन ख्रिस्तामध्ये, ते म्हणजे शारीरिक आरोग्य आणि रोगमुक्ती. ह्याच्याबद्दल शास्त्र काय सांगतं, आरोग्यासाठी देवाने काय तरतूद केलेली आहे, हे आपण पुढच्या आठवड्यात पाहू. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करू. देवाच्या राज्यात फिरू तर फळ नक्कीच